रोहित पवारांविषयी बोलताना शरद पवार एक वाक्य बोलले। ते वाक्य असं होतं की रोहित पवार यांची नंतरची म्हणजेच पुढची 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असतील। 2019 मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते। त्यांनी 5 वर्ष कर्जत जामखेडची सेवा केली। आता पुढे ते महाराष्ट्राची सेवा करतील। यातून 2 अर्थ काढले गेले। त्यातला पहिला अर्थ असा की जर मवियाचं सरकार आलं तर रोहित पवार हे भविष्यात मंत्री होऊ शकतात। कारण शरद पवार बोलत होते तेव्हा त्यांनी त्या वाक्याआधी मंत्रिमंडळाचा उल्लेख केला होता। पण यातून आणखीन एक अर्थ काढला गेला, तो म्हणजे रोहित पवार थेट मुख्यमंत्री होणार का? भविष्यात जर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, मुख्यमंत्रीपद जर राष्ट्रवादी काँग्रेस पवारांकडे आलंच तर रोहित पवार मुख्यमंत्री होणार असे संकेत शरद पवारांनी दिल्याची एक वेगळीच चर्चा रंगली आहे। काही कार्यकर्त्यांनी तर वेगवेगळ्या जिल्ह्यात भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार यांचे बॅनर्स देखील लावले आहेत। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यानंतर रोहित पवार हे तिसरं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आलंय असं म्हणता येईल। त्यानंतर यावरच सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र शरद पवार यांच्याच एका वाक्याचा संदर्भ देत फुल स्टॉप लावलाय। सुप्रिया सुळे म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, हे विधान मी शरद पवारांचंच ऐकलंय। यापूर्वी शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या कुठल्याच शर्यतीत नसल्यामुळे त्यावर उत्तर कसं देणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। तसंच याच विषयावर बोलताना रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले किंवा शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर माझी हरकत असण्याचं कारणच नाही। रोहितच का, माझ्या वडिलांचा वारसा कोणीही चालवू शकतं असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं। त्यामुळे शरद पवार यांच्याच 2 वाक्यांवरून रोहित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांच्याच एका वाक्याचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी यावर फुल स्टॉप देखील लावलाय असं म्हणता येईल। मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून स्पर्धा सुरू आहे। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणीच भर सभेत केली होती। त्यावर काँग्रेसकडून आणि शरद पवार यांच्याकडून नाराजी दर्शवणाऱ्या प्रतिक्रिया आल्या होत्या। मवियाचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला आधीच ठरवावा अशी देखील मागणी काही नेत्यांनी मवियामध्ये केली। ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री यावरून देखील चर्चा झाली। यावरून मवियामध्ये आरोप प्रत्यारोप देखील झाले, दावे प्रतिदावे झाले। त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत बॅकफूटवर सुद्धा गेलेले पाहायला मिळाले। काँग्रेसमधून मात्र अनेक इच्छुक समोर आले। त्यातही लोकसभेला काँग्रेसला यश मिळाल्याने काँग्रेसकडून आता वारंवार मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला जातोय। मवियामध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस असेल असं देखील काँग्रेसकडून सांगितलं जात आहे आणि त्याच आधारे आता नवनवीन नावं काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येत आहेत। आता शरद पवारांनी दुसरीकडे मतदारसंघात जाऊन रोहित पवारांचं कौतुक केलंय आणि महाराष्ट्राची सेवा करण्याचे संकेत दिल्याने दुसरीकडे रोहित पवारांची देखील मुख्यमंत्री पदासाठी चर्चा रंगली आहे। पण आता मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्या इतके आमदार शरद पवारांचे निवडून येतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि जरी आले तरी सुप्रिया सुळे जसं म्हणाल्या की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपण नाही, तसं काही होतं का ते पाहणं महत्त्वाचं असेल। एकूणच या चर्चेविषयी मुख्यमंत्री कोण होणार, फॉर्म्युला काय असेल, रोहित पवारांचं त्यात असेल का, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।